नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर ड्रीम्समध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेअंतर्गत 244 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला लागताच प्रति महिना 40,000 ते 1,00,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत 11,403 पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओचं लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा. आणि डिस्क्रिप्शनमध्येच मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, तुम्ही त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळत बघा. स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेअंतर्गत 244 पदांची पदभरती निघालेली आहे. बघा कोणत्या पदाकरता किती रिक्त जागा असणारे. असिस्टंट या पदाकरता 113 जागा रिक्त असणाऱ्या. ज्युनियर पर्सनल असिस्टंट 81 जागा रिक्त आहेत. उच्च श्रेणी लिपिक 22 जागा रिक्त आहेत आणि स्टेनोग्राफर पदाकरता 10 जागा रिक्त आहेत. त्यानंतर असिस्टंट पदाकरता 17 जागा आणि ज्युनियर पर्सनल असिस्टंट या पदाकरता 1 जागा रिक्त असणार आहे. अशा मिळून 244 पदांची पदभरती असणार आहे. बघा शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे. तर सर्वप्रथम पहिल्या पदाकरता यामध्ये तुम्हाला पदवीमध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक असणार आहे आणि संगणकाचा वापर तुम्हाला येणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या पदाकरता सुद्धा पदवी प्लस तुमचे 60% गुण असणे आवश्यक असणार. यामध्ये स्टेनोग्राफर म्हणून 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे मागितला आहे आणि इंग्रजीमध्ये तुमचं 60 शब्द पर मिनिट असणे आवश्यक असणार आणि संगणकाचा वापर येणे आवश्यक असणार. तिसरे पद म्हणजेच यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता 60% गुण असणे आवश्यक असणार पदवीमध्ये आणि संगणकाचा वापर येणे आवश्यक असणार आहे. चौथ्या पदात सुद्धा तुम्हाला 60% गुण असणे आवश्यक असणार आहे पदवीमध्ये आणि यामध्ये स्टेनोग्राफर म्हणून तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे. इंग्रजीमध्ये तुमचं जे स्पीड आहे ते 60 वर्ड पर मिनिट असणे आवश्यक असणार आणि संगणकाचा वापर येणे आवश्यक असणार आहे. 5वं पद करता 60% गुणासह पदवी आणि संगणकाचा वापर येणे आवश्यक असणार आहे. 6व्या पदाकरता सुद्धा 60% गुणासह पदवी आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला स्टेनोग्राफर म्हणून 1 वर्षाचा अनुभव इथे मागितलेला आहे आणि इंग्लिश स्टेनोग्राफरमध्ये 60 शब्द पर मिनिट असणे आवश्यक असणार आणि संगणकाचा वापर येणे आवश्यक असणार आहे. बघा एज लिमिट काय असणार आहे. एज लिमिट हे तुमची 18 ते 28 वर्षे असणार. यामध्ये SC आणि ST करता 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल आणि OBC करता तुम्हाला इथे 3 वर्षाचं एजमध्ये कन्सेशन भेटणार आहे. नोकरीचं ठिकाण हे तुमचं संपूर्ण भारतभर असणार आहे. ॲप्लिकेशन फी फक्त 500 रुपये असणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. बघा आता असे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट और नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही पदवी प्राप्त केली आहे किंवा स्टेनोग्राफरचं जे तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 16 ऑगस्ट 2026 असणार आहे. तुमची जी परीक्षा असणार तुम्हाला ती नंतर कळवण्यात येणार आहे. मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी नोटिफिकेशन लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक दिली आहे. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.